छत्रपती शिवाजी महाराज की जय। कोल्हापुरातील टाउन हॉल उद्यानाजवळील नर्सरी बागेत बुधवारी छत्रपती घराण्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक मंदिरात शाही शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। खासदार शाहू छत्रपती आणि राजकुमार यशराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजन्मोत्सव पार पडला। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। नर्सरी बागेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक मंदिर आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला। सकाळी भवानी मंडप येथील जुना राजवाड्यातून भालदार चोपदारांचा लवाजमा नित्यनियमानुसार दाखल झाला। त्यानंतर न्यू पॅलेसवरून शाही परंपरेनुसार शाहू छत्रपती आणि राजकुमार यशराजे यांचे नर्सरी बागेत आगमन झाले। परिसरात उभारलेल्या राजेशाही शामियानात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी ऐतिहासिक पोवाड्यांचे सादरीकरण तसेच शान संगीत विद्यालयातील विद्यार्थिनीच्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली। शाहू छत्रपती आणि राजकुमार यशराजे यांनी मंदिरात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे विधिवत पूजन केले। तसेच फुलांनी सजवलेल्या चांदीच्या पाळण्याची पूजा करण्यात आली। जन्मोत्सवानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी वातावरण भारावून गेले। शाहीर आझाद नाईकवडी यांच्या दमदार पोवाड्याने सोहळ्याची सांगता झाली। आज शक्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि ह्या दिवशी कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी होती आहे। आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या विचाराचा आचाराचा आपण लक्षात घेतोय आणि त्यांचं कार्य प्रत्यक्षात जनतेसाठी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल, काय काय केलं पाहिजे ते आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं। म्हणून या दिवशी संबंध नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। राजकारत्यांना काय सल्ला द्याल? तर शिवाजी महाराजांच्या गेलेल्या पायवाटांवर चालताना राजकारते दिसत नाही अशा प्रकारचा आरोप केला जातो। आता त्यांच्या जो आदर्श आपल्याला दिलेला आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला चालत आहे। थोडाफार फरक होऊ शकतो आहे, पण जास्तीत जास्त त्यांच्या आचारविचाराचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे। महाराज, काही दिवसापूर्वी एक वाद तयार झाला होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेचा प्रयत्न झाला होता किंवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तसे एक वक्तव्य केलं, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाल्याचं मला त्याबद्दल एवढंच वाटतं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे।